मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्राम वापरत आहात का? इंस्टाग्राम वापरत असाल तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे, आपली इंस्टाग्रामची एखादी आयडी आहे आणि ती आपल्याला परमनंटली डिलीट करायची आहे, तर ती कशा प्रकारे करू शकतो त्याचबद्दलची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरू करूया। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इंस्टाग्राममध्ये तुमच्या प्रोफाईलमध्ये यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये 3 रेषेवरती टॅप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं ऑप्शन दिसेल, वरच्या साईडला अकाउंट सेंटर म्हणून ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला खालच्या साईडला स्क्रॉल करून या ठिकाणी पर्सनल डिटेल्स म्हणून ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। मध्ये आल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल म्हणून ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। मध्ये आल्यानंतर डिॲक्टिवेशन और डिलीशन याच्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर इथे तुम्हाला अकाउंट शो होईल तुमचं, त्या अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी डिॲक्टिवेशन अकाउंट आणि डिलीट अकाउंट। आपल्याला डिलीट करायचं आहे, त्यामुळे आपण डिलीट अकाउंट या ऑप्शनला खालच्या टिक मार्क करायची आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो या ठिकाणी डिलीटिंग इन इंस्टाग्राम अकाउंट या ठिकाणी एक रिझन तुम्हाला कोणतेही सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू करून टाकायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, तुमचा इंस्टाग्राम आयडीचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला या ठिकाणी आहे। नंतर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं पेज येईल, या ठिकाणी कन्फर्म परमनंट अकाउंट डिलीशन म्हणून ऑप्शन दिसत आहे। या ठिकाणी खाली माहिती सांगितलेली आहे, इफ यू कंटिन्यू विथ अकाउंट डिलीशन युअर प्रोफाईल अँड अकाउंट डिटेल्स विल बी डिलीटेड मार्च 7, 2024। हे म्हणत आहे मित्रांनो की तुम्ही या ठिकाणी डिलीट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर 7 मार्चपर्यंत तुमच्या या अकाउंटला इंस्टाग्राममध्ये लॉग इन करायचं नाही आहे। असं लॉग इन नाही केल्यास 7 तारखेच्या पुढे अकाउंट तुमचं डिलीट करण्यात येईल। जर मध्येच लॉग इन केलं तर अकाउंट जे आहे ते डिलीट होणार नाही, या प्रकारची माहिती सांगितलेली आहे। तर तुम्हाला ही वाचून डिलीट अकाउंट या माहितीवरती क्लिक करून टाकून द्यायचं आहे, नंतर तुमचं अकाउंट परमनंटली डिलीट होऊन जाईल मित्रांनो। तर हीच होती माहिती अकाउंट डिलीट करण्याची इंस्टाग्रामची। कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, काही अडचण असल्यास अगोदर कमेंटमध्ये कळवा।